नमस्कार मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण घेऊन आलो आहोत महत्त्वाचे 10 MCQ प्रश्न। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला काही सेकंदांचा वेळ दिला जाईल। आधी स्वतः उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर योग्य उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण पाहूया। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार कोणत्या भागात दिले आहेत? ए भाग 1 बी, भाग 2 सी, भाग 3 डी, भाग 4 तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर आहे सी भाग 3। भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये अनुच्छेद 12 ते 35 दरम्यान मूलभूत अधिकारांची तरतूद आहे। प्रश्न 2, तो रोज शाळेत जातो। या वाक्यात तो हा कोणता शब्दप्रकार आहे? ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण, डी क्रियाविशेषण। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर बी सर्वनाम। स्पष्टीकरण, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात। उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, ते, आम्ही, तुम्ही, आपण इत्यादी। येथे एखाद्या व्यक्तीचे नाव पुन्हा न वापरता तो हा शब्द वापरला आहे, त्यामुळे तो हे सर्वनाम आहे। प्रश्न 3, सुंदर फूल उमलले। या वाक्यात सुंदर हा कोणता शब्दप्रकार आहे? ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण, डी क्रियापद। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर सी विशेषण। स्पष्टीकरण, जो शब्द नाम किंवा सर्वनामाची विशेषता, गुण, संख्या किंवा अवस्था सांगतो त्याला विशेषण म्हणतात। येथे सुंदर हा शब्द फूल या नामाचा गुण सांगतो, म्हणून सुंदर हे विशेषण आहे। प्रश्न 4, राम पुस्तक वाचतो। या वाक्यातील क्रियापद कोणते? ए राम, बी पुस्तक, सी वाचतो, डी या। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर सी वाचतो। स्पष्टीकरण, वाक्यात घडणारी क्रिया किंवा कृती दर्शविणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात। येथे राम काय करतो? वाचतो, त्यामुळे वाचतो हा क्रियापद आहे। इतर शब्दांमध्ये राम हे नाम आणि पुस्तक हे नाम आहे। प्रश्न 5, हळूहळू चाल। या वाक्यात हळूहळू हा कोणता शब्दप्रकार आहे? ए नाम, बी विशेषण, सी क्रियाविशेषण, डी सर्वनाम। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर सी क्रियाविशेषण। स्पष्टीकरण, जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणजे क्रिया कशी, केव्हा, कुठे किंवा किती प्रमाणात घडते हे सांगतो, त्याला क्रियाविशेषण म्हणतात। येथे चाल ही क्रिया कशी करायची हे हळूहळू या शब्दातून समजते, म्हणून हळूहळू हे क्रियाविशेषण आहे। प्रश्न 6, घरातून मुलगा बाहेर आला। या वाक्यात घरातून कोणता कारक दर्शविते? ए कर्ता कारक, बी कर्मकारक, सी अपादान कारक, डी अधिकरण। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर सी अपादानकारक। स्पष्टीकरण, ज्या कारकातून वेगळे होणे, निघणे किंवा दूर जाणे असा अर्थ व्यक्त होतो त्याला अपादानकारक म्हणतात। या वाक्यात मुलगा घरातून बाहेर आला म्हणजे तो घरापासून वेगळा होऊन बाहेर आला, त्यामुळे घरातून हा शब्द अपादानकारक दर्शवितो। प्रश्न 7, सूर्यासारखा तेजस्वी या शब्दसमूहात कोणता अलंकार आहे? ए उपमा, बी रूपक, सी अनुप्रास, डी यमक। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर उपमा। स्पष्टीकरण, एका व्यक्तीची किंवा वस्तूची दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूशी साम्य दाखवून केलेली तुलना म्हणजे उपमा अलंकार। सूर्यासारखा तेजस्वी येथे व्यक्तीच्या तेजाची तुलना सूर्याशी केली आहे। सारखा हा उपमावाचक शब्द असल्यामुळे येथे उपमा अलंकार आहे। प्रश्न 8, आईने मुलाला पुस्तक दिले। या वाक्यात मुलाला कोणता कारक आहे? ए कर्ता, बी कर्म, सी संप्रदान, डी अपादान। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर सी संप्रदानकारक। स्पष्टीकरण, ज्याला काही वस्तू देण्यात येते किंवा ज्याच्यासाठी एखादी क्रिया केली जाते त्याला संप्रदानकारक म्हणतात। या वाक्यात आईने मुलाला पुस्तक दिले आहे म्हणजे पुस्तक देण्याचा लाभ किंवा वस्तू मिळणारी व्यक्ती मुलगा आहे, म्हणून मुलाला हा संप्रदानकारक आहे। प्रश्न 9, राजपुत्र या शब्दात कोणता समास आहे? ए द्वंद्व समास, बी तत्पुरुष समास, सी बहुव्रीही समास, डी अव्ययीभाव समास। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। योग्य उत्तर बी तत्पुरुष समास। स्पष्टीकरण, राजपुत्र या शब्दाचा विग्रह राजाचा पुत्र असा होतो। येथे राजाचा आणि पुत्र या दोन शब्दांमध्ये संबंध आहे आणि विभक्तीचा लोप झालेला आहे, त्यामुळे हा तत्पुरुष समास आहे। प्रश्न 10, अरे वा किती सुंदर दृश्य आहे। या वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? ए प्रश्नचिन्ह, बी स्वल्पविराम, सी उद्गारचिन्ह, डी पूर्णविराम। तुमचे उत्तर काय आहे? विचार करा। प्रश्न 10चे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, आजचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले?
तुम्ही 10 पैकी किती प्रश्नांची अचूक उत्तरे दिली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच प्रकारचे तलाठी भरतीचे महत्त्वाचे MCQ आणि स्पष्टीकरणासाठी आपल्या पेजला फॉलो करा. अभ्यास करत रहा, मेहनत करत रहा. तुमची सरकारी नोकरीची तयारी आजपासूनच मजबूत करा. पुन्हा भेटूया पुढच्या MCQ मध्ये. जय हिंद.